नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, यावर्षी जर का पीक विमा पाहिजे असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचे आहे. त्या जर का गोष्टी समजून घेतल्या गेल्या नाही तर यावर्षी आपल्याला पीक विमा मिळणार नाही. त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी भरपूर प्रमाणामध्ये तक्रारी किंवा क्लेम नोंदवल्या जात आहेत. गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी किंवा क्लेम केलेली होती त्या शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले किंवा अद्यापही त्याचं वाटप सुरू आहे. परंतु यावर्षी पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पूर्वीचे जे काही नियम आहेत ते यावर्षी बदलण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पूर्वी एखाद्या सर्कलमध्ये नुकसान सर्वांचं होत होतं, पण काही ठराविक लोकांनाच पीक विमा मिळत होता. त्याची वेगवेगळी कारणे होती. काही लोकांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळत होता, काहींना लोकलाईजचा मिळत होता, तर काहींना LBHचा मिळत होता. पण आता पीक विम्याचे जे बदललेले नियम आहेत त्याच्यानुसार एखाद्या सर्कलमध्ये जर का नुकसान झालेलं असेल तर त्या सर्कलमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. नाहीतर मागच्या नियमानुसार शेजारच्याला मिळत होता, आपल्याला मिळत नव्हता. एका भावाला मिळायचा तर दुसऱ्या भावाला मिळत नव्हता. तो प्रकार आता या नियमामध्ये तसे होणार नाही. म्हणजे आता एखाद्या सर्कलमध्ये जर का नुकसान झालं तर त्या सर्कलमधील सर्वांना पीक विमा मिळू शकतो. मित्रांनो, यावर्षी आपल्याला पीक विमा नेमका कसा मिळणार आहे याबद्दल आपण थोडं सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, यावर्षी सरासरीवर आधारित पीक विमा मिळणार आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याची मागच्या 5 वर्षाची सरासरी एखाद्या शेताची जर का 10 क्विंटल असेल आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन जर त्या शेतकऱ्याला त्या एकरमध्ये जर का 6 क्विंटल जर का सोयाबीन झाला असेल तर 6 आणि 10 याच्यामध्ये कितीचा फरक पडला? 4 क्विंटलचा फरक पडला. तर त्या 4 क्विंटलचीच भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीनं पीक विम्याचं वाटप यावर्षी होणार आहे आणि ती एकालाच न होऊन त्या सर्कलमध्ये जितके पण शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, यावर्षी पीक विमा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. कारण ते जे नियम होते ते आता यावर्षी बदलण्यात आलेले आहेत. जर तक्रार केली तर ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. पण जर का तुमचं म्हणजे एखाद्या विशिष्ट मंडळामध्ये जर का जास्त नुकसान झालेलं असेल तर तक्रार करायला काही अडचण नाही. जर का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर का एकाच पिकाबद्दल जर का विशिष्ट पिकाबद्दल जर का जास्तीत जास्त तक्रारी दाखल केल्या तर कुठंतरी राज्य सरकार किंवा पीक विमा कंपनीला इथे नुकसान झालेलं आहे हे निदान कळून तरी येईल. त्याच्यामुळे जर का जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून जर का तक्रारी करणं झाल्या तर नक्कीच तक्रारी करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणं गरजेचं आणि अनिवार्य असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. म्हणून आपली ई-पीक पाहणी झालेली आहे की नाही हे पहिले चेक करा. जर का झालेली नसेल तर कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता किंवा तिच्यामध्ये जर का काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करू शकता. चला तर मित्रांनो, ही होती एक पीक विम्याबद्दलची थोडीशी माहिती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.